संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 9वा दिवस आहे। लोकसभेमध्ये आज 3 नवीन गुन्हेगारी विधेयकांवर चर्चा होणार असून उद्या त्यावर मतदान होणार आहे। तिन्ही विधेयकांवर चर्चा करण्यासाठी एकूण 12 तासांचा वेळ दिलेला आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पदाचा कारभार स्वीकारताच मोठे निर्णय घेतलेत। मध्य प्रदेशमध्ये धार्मिक स्थळं आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यास बंदी घालण्यात आली आहे। दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांनी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान त्यांच्या तब्येतीची विचारपूस त्यांनी केली आहे। केसीआर सध्या हैदराबादमधल्या यशोदा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घटस्फोटासाठी दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे। 2009 पासून ओमर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी पायल हे विभक्त झाले होते। खराब हवामान आणि हिमवृष्टीमुळे सिक्कीममध्ये अडकलेल्या 800 पेक्षा जास्त पर्यटकांची सुखरूप सुटका झाली आहे। त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी त्यांची सुटका केली आहे।